अमरावती जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांमध्ये झालेल्या पावसानं 455 हेक्टर क्षेत्रातील आंबा आणि केळी पिकांचं नुकसान झालंय। शिवाय अनेक घरांची अंशतः पडझड झाली असून काही ठिकाणी पाळीव पशु देखील दगावले आहेत। 13 जून पासून पावसानं अमरावती जिल्ह्यातील काही भागात हजेरी लावली आहे। सरासरी 3.1 मिलीमीटर पाऊस शुक्रवारी झाला। वादळ वारा आणि विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसानं अंजनगाव, सुरजी, अचलपूर तालुक्यातील अनुक्रमे 1 व 9 गावांना तडाखा बसला। अचलपूरमधील 8 गावातील 315 हेक्टरवरील केळी बागा आणि आंबा फळाचंही मोठं नुकसान झालंय। अंजन गावातील आंब्याची 4 झाडं कोसळली असून अचलपूर तालुक्यातील 8 गावातील केळी आणि संत्रा बागांचं नुकसान झालं आहे। शनिवारी झालेल्या पावसानं भातकुली तालुक्यातील 2 गावांतील 4 घरांचं अंशतः नुकसान झालं, तर अंजनगाव, सुरजी तालुक्यातील 8 हेक्टरवरील आंबा आणि संत्रा पिकाचं नुकसान झालं। रविवारी अंजनगाव, सुरजी तालुक्यातील 90 आणि अचलपूर तालुक्यातील 42 हेक्टर क्षेत्राला पावसाचा मोठा फटका बसला, तर नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात येत असल्याचं अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी सांगितलं। जे वादळी पाऊस आला, वादळ आलं, त्यामुळे सातत्यानं केळी असेल, फळबाग असेल, या सगळ्यांचं नुकसान झालं आहे। परंतु शासनाला या पद्धतीची कुठलीही कल्पना येत नाही, जाग येत नाही की शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे। कर्जमाफीचा मुद्दा आहे, तो आताच कर्जमाफीचा मुद्दा फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रात गाजत आहे, तरी पण शासनाला जाग येत नाही। मी ईश्वराचरणी प्रार्थना करेल की या सरकारला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याच्या बाबतीत कुठंतरी सद्बुद्धी देऊ, अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करेल। शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहून शेतकऱ्यांना जी काही मदत असेल, मग विम्याची असेल, नुकसान भरपाईची असेल, आता वादळानं पिकं जे उद्ध्वस्त झाले, अवकाळी पाण्यानं पिकं उद्ध्वस्त झाले, ते पिकं उद्ध्वस्त झाले त्याची नुकसान भरपाई असेल, कर्जमाफी असेल, या सगळ्यांची सुबुद्धी देऊ, अशी मी पुन्हा ईश्वराचरणी प्रार्थना करतो।